नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्राचा उत्सव सगळीकडे सुरू आहे आणि सगळीकडे जो नवरात्राचा उत्सव सुरू आहे त्याचबरोबर आपणही माझं व्यासपीठवरती नवरात्राचा उत्सव सुरू केलेला आहे. काय केलाय हा उत्सव आपण सुरू? तर 9 आपल्या ज्या दुर्गा आहेत, स्त्री शक्ती आहेत, त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतोय, मुलाखत घेतोय. त्यांनी कसा आपला व्यवसाय सुरू केला किंवा आपली सर्व्हिस कशी त्या देतात हे सगळं आज आपण बघणार आहे. पण जेव्हा ज्या स्त्री शक्ती आहेत त्या आपला व्यवसाय करतात, काही सर्व्हिसेस देतात, पण खरंच आपल्या जी ताकद असते किंवा आपली तब्येत असते याच्याकडे दुर्लक्ष होतं का त्यांचं? आणि जर त्यांना त्यांची तब्येत सांभाळायची असेल आणि आपला व्यवसाय वाढवायचा असेल तब्येत सांभाळून, तर त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आयुर्वेदिक डॉक्टर अमरजा गाडगीळ. चला तर मग आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनं आपण सगळी माहिती घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला परिचय जरा द्या आमच्या प्रेक्षकांना. ओके, तुम्ही नाव तर सांगितलेलंच आहे. तर मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. BAMSc पदवी मी माझं माहेरचं जे गाव आहे मिरज त्याच्याजवळ सांगलीमध्ये कॉलेज आहे, तिथून BAMSc डिग्री घेतलेली आहे आयुर्वेदाचार्य. आणि पंचभौतिक चिकित्सा पद्धतीची प्रॅक्टिस मी सध्या पुण्यात करते. मॅडम, पंचभौतिक चिकित्सा म्हणजे काय? ऍक्च्युली आपली जी 5 महाभूतं आहेत तर त्या 5 महाभूतांवर आधारित ही पंचभौतिक चिकित्सा पद्धती आहे. 5 महाभूतांना स्वतःचे गुणधर्म असतात. सृष्टी आणि आपलं शरीर या सगळीकडेच पंचमहाभूतं आहेत. सो ज्या वेळेला आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांचा इम्बॅलन्स होतो त्यावेळेला आपल्याला आजार होत असतात. सो ते ट्रीट करणं ही पंचभौतिक चिकित्सा आहे. तर ही आयुर्वेदातलीच आहे. पण माझे जे गुरु वैद्यराज दातार शास्त्री, तर त्यांनी ही रिसर्च करून स्वतः संशोधित केलेली चिकित्सा पद्धती आहे. आणि मी गेली अनेक वर्ष त्याचे प्रॅक्टिस करते आहे. मॅडम, आता जे आपण म्हणालात की पंचभौतिक चिकित्सा ही आयुर्वेदामधलीच आहे, पण याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा की काय आहे हे डिटेलमध्ये जरा त्यांना. नक्कीच. कारण आयुर्वेद सगळ्यांना माहिती असतो, पण पंचभौतिक चिकित्सा ही खूप विशेष चिकित्सा पद्धती आहे. तर त्याच्याबद्दल सरसकट सगळ्यांना माहिती असणं खूप अवघड आहे. वात पित्त कफ हे युजली सगळ्यांना माहिती आहे, पण पंचभौतिक चिकित्सेची वैशिष्ट्य मी तुम्हाला आता आवर्जून सांगते. तर सगळ्यात महत्वाचं पंचभौतिक चिकित्सामध्ये हे आहे की आमची डायग्नोस्टिक मेथड. तर ह्याच्यात 2 पार्ट येतात. एक म्हणजे आमची हिस्ट्री टेकिंग. आमच्या हिस्ट्री टेकिंग मध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आम्ही विचारतो, जसं की रुग्णाला एखाद्या पूर्वी होऊन गेलेल्या आजारांबद्दल आम्ही विचारतो. त्याच्यानंतर रुग्णाच्या जन्माचा महिना आम्ही विचारतो, कारण त्या जन्माच्या महिन्यावरून प्रकृती ठरवण्याचं दातारशास्त्रींनी एक वेगळंच टेक्निक वापरलं त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये. आणि ते अतिशय युजफुल आणि इझियर टू यूज आहे, अदर दॅन आमची जी आयुर्वेदामध्ये प्रकृती परीक्षणाची मेथड आहे. तर ते एक वैशिष्ट्य आहे. सो आम्ही हिस्ट्री टेकिंग मध्ये बेसिकली काही आजार होऊन गेले असले तर त्याच्याबद्दल विचारतो, कारण त्याचे परिणाम शरीरावर राहिलेले दिसतात आम्हाला. ज्या वेळेला आम्ही तपासतो पेशंटला तर त्यावेळेला त्याचे परिणाम आम्हाला, जसं की कावीळ, जर कावीळ होऊन गेलेली असेल पेशंटला तर त्याचे परिणाम आपल्याला लिव्हरवर जे नाद आपण घेतो तर त्याच्यात आपल्याला दिसतात. आता मी नाद हा शब्द वापरला तर तो परत नवीन आहे प्रेक्षकांना. तर हा एक प्रश्न म्हणजे हिस्ट्री टेकिंग हा एक पहिला भाग झाला आमच्या चिकित्सेचा. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तो पेशंट ऍक्च्युअल तपासणे. तर पेशंट ऍक्च्युअल तपासताना आम्ही स्पर्शासहत्व परीक्षा आणि नाद परीक्षा असे 2 करतो. म्हणजे युजली लोकांना पाल्पेशन आणि पर्कशन हे शब्द माहिती असतात. तर स्पर्शासहत्व म्हणजे काय? आम्ही
सगळ्यात महत्वाचं की स्पर्शासहत्व हे कुठं बघायचं, तर अग्निसंस्था ही आपण नीट केली पाहिजे, हा दातारशास्त्रींचा बेसिक तत्व होतं. तर अग्निसंस्था म्हणजे काय, तर लिव्हर, स्प्लीन आणि युरिनरी सिस्टीम, यकृत, प्लीहा आणि आपलं ज्याला मूत्र संस्था म्हणतात, मूत्रवाह संस्थान, तर ते. तर ह्या तिन्ही गोष्टींचं आरोग्य जर तुम्ही राखलं तर संपूर्ण शरीराचं आरोग्य राखलं जातं, अशी त्यांची कन्सेप्ट होती, अगदी बेस तत्व. तर त्याच्यामध्ये आम्ही यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड म्हणजे जे ब्लॅडरचा एरिया असतो साधारण मूत्राशयाचा, त्या भागामध्ये आम्ही तपासून पाहतो. म्हणजे थोडस प्रेस करून पाहतो, लिव्हरच्या भागात पाहतो, स्प्लीनच्या भागात पाहतो, मूत्रपिंडाच्या भागात पाहतो. तर त्यावेळेला जर अनेक वेळा पेशंट सांगतो की हा इथं दुखतंय, इथं नाहीये दुखत, इथं दुखतंय, असे 3 भाग असतात. त्याच्यानंतर गर्भाशयाचा भाग तपासायची सुद्धा स्पेसिफिक जागा गुरुजींनी डिसाईड केलेली आहे. म्हणजे बाहेरून हे अवयवांची अवस्था काय आहे हे कळायसाठी आपल्याला. त्याच्यानंतर हे झालं स्पर्शासहत्व परीक्षा. त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो तो नाद परीक्षा. नाद परीक्षा ही आमच्या डायग्नोस्टिक मेथडची क्रक्स आहे. तर नाद परीक्षेमध्ये पुन्हा आता मी जसं म्हटलं यकृत आणि प्लीहा हे 2 अवयव आपल्याला पाहिजे, तर त्या दोन्हीच्या ठिकाणी आपण पर्कशन नोट्सनी, म्हणजे बोट अशी ठेवली जातात, त्याच्यावर आपण पर्कशन पाहतो की आवाजांमध्ये काय आपल्याला फरक काय आहे. तर आपल्याला साधारण 4 प्रकारचे आवाज ऐकायला मिळतात आणि त्याच्यावरून आपल्याला डायग्नोसिस पर्यंत पोहोचायला मदत होते. तर हे 2 पार्ट झाले पहिले डायग्नोस्टिक मेथडचे. आमची औषधं ही सुद्धा युनिक गोष्ट आहे. आमची औषधं मार्केटमध्ये मिळत नाहीत. आमची औषधं ही आम्ही काही औषधं मी स्वतः तयार करते. काही औषधांसाठी आमचा जो पांचभौतिक परिवार आहे, आमचे काही वैद्य आहेत की जे स्वतःच्या फार्मसीत चालवतात, तर त्यांच्याकडनं खरेदी करून घेतो आम्ही. आणि त्यामुळे ही औषधं सुद्धा युनिक आहेत. माझ्या गुरुजींचा औषधीकरण हा अतिशय महत्वाचा एक क्वालिटी होती त्यांच्यात, आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण औषध. ते स्वतः बनवायचे औषध स्वतः, म्हणजे खूप भट्ट्या लावणे किंवा हे बरेच प्रकार. म्हणजे आयुर्वेदातली औषधं बनवण्यासाठी ज्या काही क्रिया करायला लागतात ते सगळं ते स्वतः करायचे. त्यांनी आम्हालाही सगळं शिकवलं. आणि त्याच्यातूनच आता म्हणजे काही काळ मी स्वतः करत होते, आता काही कारणानं घरी जमू शकत नाही, फ्लॅट सिस्टीम आहे, मग काही वैद्यांकडून खरेदी करावी लागतात, कारण मार्केटमध्ये मिळतच नाही. बरोबर, म्हणजे ही तुमच्याकडनंच घ्यावी लागतात. कोणी पेशंट आला तर त्याला तपासून वगैरे जी काही औषधं द्यायची आम्हीच देतो तुमच्याकडून. आणि कसं होतं ह्याच्यात महत्वाचं की ज्या वेळेला आम्ही स्वतःची औषधं असतात किंवा खात्रीची, मला माहितीये या वैद्यांकडून मी औषध घेतलंय तर हे खात्रीचंच आहे, किंवा त्याचे डोसही अतिशय कमी आहेत. म्हणजे काही वेळा पेशंट कडून असा प्रश्न येतो, जर दांडगट असा पुरुष माणूस आला तर, हो मॅडम हे एवढ्याशा औषधांनी काय होणार, तुम्ही 1 आठवड्याने सांगा मला. हे उत्तर दिलं की 1 आठवड्याने पेशंट बरोबर तेच सांगत येतो. तेवढा तुम्हाला अनुभव नाही, खात्रीच आहे आणि औषधं आहेत. बरोबर. मॅडम, हा जो चिकित्सा प्रकार आहे याच्यामध्ये कुठल्या कुठले आजार बरे होऊ शकतात किंवा कुठल्या आजारांवर आपण उपचार करू शकतो? आयडियली पाहिलं तुम्ही तर हा आजार आणि हे औषध अशी ही चिकित्सा पद्धती नाहीये. आम्ही ज्या वेळेला हिस्ट्री घेतो पेशंटची त्यावेळेला त्याच्या मी आता म्हटलं तसं अग्निसंस्थेवर काय परिणाम झाला आहे, त्याचा सार्वदैहिक परिणाम काय आहे, याच्यावरून आम्ही आमचं स्वतःचं डायग्नोसिस करतो. खरं सांगायचं तर पेशंट नाव सांगत येतो आजाराचं कुठल्याही प्रकारच्या, पण त्या ह्याच्यावर न जाता आम्ही आमच्या पद्धतीनं डायग्नोस करून ट्रीट करतो. सो खरे तर ही मेथड आहे. पण आता लौकिक अर्थानं उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या सिस्टीम्सवर काम करता येतं. म्हणजे समजा रेस्पिरेटरी सिस्टीम घेतली, श्वसन संस्था, तर त्याच्यामध्ये येणारे सर्दी, ताप, खोकला किंवा लॉंग स्टँडिंग असतात, काही लोकांना सर्दी लॉंग स्टँडिंग असते, खोकला लॉंग स्टँडिंग असतो, दमा असतो, तर ते ट्रीट करता येऊ शकतं. बायकांचे सगळे या प्रकारचे आजार ट्रीट करता येतात. इन्फर्टिलिटीमध्ये पण काम करता येतं. पोटाचे विकार, पोटाच्या सगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे त्रास असतात, मग त्यात कॉन्स्टिपेशन येतं, काही लोकांना IBS असतं, काही लोकांचं पोटदुखी हा तक्रार असते, किंवा अनेक प्रकारचे पोटाच्या तक्रारी असतात, तर ते ट्रीट करता येतं.
हेअर लॉस वगैरे त्याच्यावरही काम करता येतं, म्हणजे ज्याला सौंदर्य चिकित्सा म्हणतो आपण ते करता येतं. त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम किंवा सांधे दुखी वगैरे हे बघितलं तर त्याच्यावरही काम करता येतं. युरिनरी सिस्टीमवर, मुतखडा याच्यावर काम करता येतं. पोट दुखण्यापासून सगळ्या अगदी सगळे. आणि म्हणजे काही आजार तर म्हणजे वेस्टर्न डायग्नोसिस घेऊन येतात पेशंट, पण आम्ही ते नाव लक्षात न ठेवता आमच्या पद्धतीनं जर आम्ही पुढे गेलो तर ते नाव राहतं बाजूला, पेशंट मात्र ट्रीट होऊन जातो. मॅडम, आता तुम्ही सांगितलं आम्हाला की सगळ्या आजारांवरती ही ट्रीटमेंट चालते, पण तुम्ही पेशंटच्या आजारापर्यंत कसे पोहोचता आणि मग ती ट्रीटमेंट कशी पेशंटला सुरू करता? तर ह्याच्यात आता सगळ्यात महत्वाचं, मागाशी डायग्नोस्टिक मेथडमध्ये मी सांगितलं की आपण हिस्ट्री टेकिंगला महत्व देतो. आता ह्याच्यात मी मगाशी फक्त ओझरता उल्लेख केला, कावीळ म्हणा किंवा, तर आता ज्या आम्ही आजारांची हिस्ट्री का घेतो तर हे सांगणं खूप महत्वाचं आहे की उदाहरण देते मी, गोवर कांजिण्या. तर गोवर कांजिण्या होऊन गेलेल्या असतील पेशंटला, झाल्या असतील पण जास्त बाहेर पडल्या नसतील किंवा झाल्याच नसतील. आता वॅक्सिनेशनमुळे बऱ्याचदा होतच नाही, तर असे प्रकार आढळतात पेशंटमध्ये. बरोबर. तर जर आम्ही हिस्ट्री टेकिंग मध्ये आम्हाला जर लक्षात आलं की ही लक्षणं पेशंट सांगतोय, तर ही गोवर कांजिण्यांकडे जाणारी दिसतात, गोवर कांजिण्यांचा संबंध दिसतो काहीतरी. मग ज्या वेळेला आम्ही तो प्रश्न विचारतो त्याला समोरनं उत्तर जे काही येईल, तर गोवर कांजिण्यांचा इतिहास जर असेल पेशंटमध्ये तर इतक्या प्रकारची लक्षणं दिसतात, म्हणजे अगदी वाढ खुरटणे मुलाची, इथं पासून ते डोळ्याला चष्मा असणे, लॉंग स्टँडिंग म्हणजे वारंवार सीझन चेंजला सर्दी ताप खोकला येणं, टॉन्सिल्स किंवा उष्णता बऱ्याच प्रकारे, म्हणजे स्किनवर त्याचा परिणाम दिसू शकतो, काळसरपणा आलेला असतो स्किनला, किंवा केसावर परिणाम असतो, केस पांढरे होणं हे लक्षण बऱ्याचदा दिसतं. आणि मोस्टली यामध्ये ना सगळ्यात म्हणजे लहान वयात आली ही मुलं या प्रकारची, तर आपल्याला जास्त म्हणजे ट्रीट करता येतं. सगळ्यात महत्वाची ह्याला आणखीन एक मी नक्की सांगेन की लहान मुलांसाठी आपल्याकडं औषधं उत्तम आहेत. त्याचं कारण असं आहे की लहान मुलांना कडू औषध घ्यायचं नसतं, पण लहान मुलांची औषधं आपण कडू देत नाही, त्यांना सुटेबल अशी औषधं देतो. सो हा आजार, मागच्या आजारांचा इतिहास घेणं खूप महत्वाचं ठरतं. मग अशी म्हटलं तसं कावेळीचा पण परिणाम दिसतो, गोवर कांजिण्यांचा परिणाम दिसतो, टायफॉइडचा परिणाम दिसतो होऊन गेलेला, आणि ते आम्ही हिस्ट्री टेकिंग मध्ये ह्या गोष्टी आपल्याला कळतात की लक्षणं सांगतो पेशंट, मग त्यावरनं एका डायग्नोसिसला आपण पोहोचतो. प्लस त्याच्या पुढे जाऊन पोट तपासणं, आता मी सांगितलं तसं की त्यासाठी बेसिकली अनुषापोटी यावं लागतं पेशंटला, रिकाम्या पोटी. त्यामुळे माझ्या दवाखान्याची वेळ ही सकाळी 8 ते 11 आहे, आणि संध्याकाळी पण असतं मी 5 ते 8, पण त्या वेळात पोट तपासलं जात नाही. पोट हे रिकाम्या पोटी म्हणजे 2 तास आधी एखादा चहा चालेल, आणि त्यानंतर मात्र 2 तास मध्ये चहा पाणी खाणं यापैकी काहीही घ्यायचं नाही, पाणी सुद्धा नाही, आणि पोट तपासायचं, तरच परफेक्ट डायग्नोसिसचं हे करतायत आपल्याला तपासणी. नॉट अदरवाईज. म्हणजे काही वेळा पेशंट चुकून घोटभर पाणी पिऊन येतो, पण ते आम्ही सांगू शकतो की पाणी किती वेळापूर्वी प्यायलंय, असं ते लक्षात येतं. तर असं आहे. आणि डायग्नोसिस मध्ये हे 2 प्रकार झाले, पोट तपासणं. पोट तपासताना आम्ही बाहेरूनच जस्ट हे पाहतो, नाद परीक्षा आणि स्पर्शसहत्व, आणि ह्या 2 गोष्टी झाल्या की ट्रीटमेंट देताना मी म्हटलं तसं की ही आमची स्वतःची औषध असतात, आणि त्याच्यात पावडर फॉर्म मध्ये वापरतो आम्ही. छोट्या छोट्याशा पुड्या करून देतो. बेसिकली डोस लहान असतात, सो त्याच्यामुळे पेशंटला घ्यायला कॅरी करायला काहीही प्रॉब्लेम येत नाही, आणि पटकन कुठेही तोंडात टाकून देता येतात. पावडर फॉर्मचं वैशिष्ट्य आहे की पावडर फॉर्म मध्ये दिलेलं औषध हे तुमच्या जिभेपासून, कारण जिभेपासून डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरू होते, हे पण फार कमी लोकांना माहिती असतं. कारण आपल्या जिभेवर सुद्धा लाला ग्रंथी असतात, ते सुद्धा पाचक स्त्राव आहे, सो तिथं पासून औषधाचं काम आपलं सुरू होतं, आणि म्हणून ते पावडर फॉर्म मध्ये, आणि डोस छोटा, तेवढा इफेक्टिव्ह होतं जिभेपासून. म्हणजे अशी तुमची ट्रीटमेंट कुठल्याही पेशंटला सुरू होते, अगदी म्हणजे आबाल वृद्ध ज्याला म्हणतो ना आपण, अशा कोणीही पंचभौतिक चिकित्सा घेऊ शकतो.
म्हणजे अगदी लहान मुलांपासून अगदी ते वृद्धांपर्यंत कोणालाही चालू देता येऊ शकते. म्हणजे डोस आपल्याला व्हेरी करून लहान मुलं, आताच माझ्याकडे दिल्लीचं लहान मुलं आहे अगदी, तर त्याला अगदी कमीत कमी डोस मध्ये, आता मी म्हटलं तसं सीझन चेंजला सर्दी खोकल्याचं लक्षण आहे, तर आपण अगदी कमी डोस मध्ये औषधं देतो, वेळा पण अगदी कमी ठेवतो लहान मुलांसाठी. तिथपर्यंत म्हणजे वृद्धांपर्यंत पण आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि या ट्रीटमेंटमध्ये महत्वाचं म्हणजे मी आता जे ऐकते तुमच्याकडनं, पोट तपासणी हे महत्वाचं आहे. म्हणजे मला वाटतं डायग्नोसिस तुमचं जे आहे ते पोट तपासणी करूनच होत आहे. मॅडम, एक मला नेहमी प्रश्न पडतो असा की काही वेळेला दवाखान्यात, म्हणजे त्याच्यामध्ये मी पण आले, की काही गोष्टी आपण पटकीने सांगत नाही. असे काही पेशंट समजा तुमच्याकडे आले तर कसं तुम्ही त्यांना ट्रीट करता, की कसं कळतं तुम्हाला की ह्या पेशंटला हे झालंय? आता मी पंचभौतिक चिकित्सेचा क्रक्स काय सांगितला तर हिस्ट्री पेशंटची आणि पोट तपासणी. अगदी बरोबर. तर ह्या दोन्ही मधून आम्हाला त्याचं उत्तर मिळतं. तर कसं, तर पोट ज्या वेळेला तपासलं तर काही वेळा ना पेशंट लक्षणं सगळी सांगतो, पण त्याच्या मागचं कारण शोधून काढणं हे माझं काम आहे. सो ते कारण जोपर्यंत आपण शोधत नाही ना तोपर्यंत ट्रीटमेंट होऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे कारण शोधणं हे आमच्यासाठी खूप मस्ट आहे. तर ह्याच्यात नाद परीक्षा मदत करते. अच्छा, म्हणजे ते कारण शोधायला नाद परीक्षा अनेक प्रकार असतात. बरोबर. जसं आधी म्हटलं प्रश्न परीक्षा असते आणि पोट तपासणी. तर ह्याच्यात पोट तपासणीतून जो एक मुद्दा सुटतो पेशंट कडून की तो अनभिज्ञ असतो त्याच्याबद्दल. बरोबर. हा म्हणजे मेंटल स्ट्रेस. की म्हणजे बऱ्याचदा ना हॅपी गो लकी वाटतात लोक, पण त्यांच्या अंडरलाईंग स्ट्रेस एवढा असतो ना की तो त्यांच्या लक्षातही आलेला नसतो की बाबा हे असं कारण असू शकतं. आता अगदी लेटेस्ट एक उदाहरण सांगते मी. माझ्याकडं एक फॅमिली आलेली होती आणि नॉर्वेचे होते ते लोक. तर त्या मुलाला मी पहिल्यांदाच तपासत होते. आईला औषध चालू होतं ऑलरेडी आणि मुलाला मी पहिल्यांदाच तपासत होते. तर अगदी म्हणजे इतका फ्रँक होता तो मुलगा, पहिल्यांदा भेटून सुद्धा म्हणजे एकदम खेळीमेळीनं मोकळेपणानं बोलत होता. आणि मी तपासायला लागले तर मला नादांमध्ये जाणवलं की स्ट्रेस आहे या मुलाला, मेंटल स्ट्रेस आहे. तर मी म्हटलं, म्हणजे त्याच्याकडे बघून कुठल्याही प्रकारे तसं वाटतच नव्हतं, इतका तो मोकळा आणि हे होता. तर मग मी त्याच्या आईला थोडस बिचकतच विचारलं, म्हटलं तपासण्यातून तर मला ह्याच्यावर काय ते मेंटल स्ट्रेस आहे असं जाणवतंय. ती म्हटली, अहो प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतो हा मुलगा. 11 वर्षाचा मुलगा, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतो हा मुलगा, प्रत्येक गोष्टीला घाबरतो आणि सारखी काळजी करतो. म्हणजे हे त्यानं जी काही लक्षणं सांगितली होती त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीमची रिलेटेड लक्षणं होती, काहीतरी पोटाच्या तक्रारी होत्या. बरोबर. आणि त्याच्यात हा जर मुद्दा माझ्याकडून सुटला असता की कारण काय आहे, त्याला बॅक ऑफ माइंड स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळं ही लक्षणं येत आहेत, तर हा माझा डायग्नोसिस सुटून गेला असता ना. मग मी कितीही प्रकारची औषधं देत राहिले असते त्याला, तरी त्याला सिम्पटम्स मे बी कमी झाली असती, पण जे रिकव्हरी म्हणतात ना ती दिसली नसती. असं होऊ शकतं. सो अशा प्रकारे आपल्याला पेशंटच्या मुळापर्यंत, त्या आजाराच्या मुळापर्यंत आपल्याला जाणं गरजेचं आहे. आता मॅडम तुम्ही म्हणला स्ट्रेस, खरंच आजकाल खरंच खूप स्ट्रेस आहे आणि त्या कुठल्याही स्ट्रेसवरती ह्या चिकित्सेतर्फे किंवा चिकित्सेमार्फत बरं केलं जातं. मेंटल स्ट्रेसला ना औषधांचं लिमिटेशन असतं. ऍक्च्युली औषध खूप लिमिटेड काम करतात मेंटल स्ट्रेसला. त्याच्या पुढे जाऊन काउन्सिलिंग वगैरे हा पण एक पार्ट असतो, पण त्याच्याही खोलात जाऊन मी एक आणखीन पण गोष्ट करते, ते पण मी सांगते. मी आर्ट ऑफ लिव्हिंगची हॅपीनेस कोर्सची टीचर आहे, ज्याच्यात सुदर्शन क्रिया शिकवली जाते. अरे वा, खूपच. तर त्या मी युजली असे जे पेशंट्स असतात त्यांना मी सुदर्शन क्रियेचा कोर्स रेकमेंड करते. कारण त्यात म्हणजे सुदर्शन क्रिया जर तुम्ही हे केलं, गुगल केलं, तर काय एवढा प्रचंड रिसर्च झालेला आहे त्याच्यावर की ते सगळे तुम्हाला डिटेल्स तिथे मिळू शकतात. पण मेंटल स्ट्रेसवर काम करणं हे बेस्ट हे म्हणता येईल आपल्याला टूल.
सुदर्शन. म्हणजे या ट्रीटमेंट बरोबर तुम्ही म्हणजे या चिकित्सेबरोबर येस, ह्या पण क्रिया तुम्ही औषधाचं काम करतात, पण त्याचं लिमिटेशन जिथं थांबतं औषधांचं तिथं हा प्राणायामाचाच प्रकार आहे आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे मी स्वतः गेली 5 वर्ष ते करतेय, मी टीचर पण आहे. तुम्ही ते ज्या क्रिया आहेत त्या तुम्ही शिकवता? हो, मी टीचर आहे कारण त्याची. म्हणून मग करवून घेता की कसं? नाही, त्याचे प्रॉपर वेगळे कोर्सेस असतात. त्याचं ते आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी निगडीत आहे. त्यात माझं वैयक्तिक काही नसतं. आम्ही संस्थेकडं रेज करतो कोर्स आणि तिथं मग पार्टिसिपंट्स येतात. आपला पण पार्टिसिपंट जातो तिथं. आणि म्हणजे एक आता लेटेस्ट उदाहरण सांगायचं झालं तर माझ्याकडे एक पेशंट होत्या गुडघेदुखीच्या, आणि दर वेळेला तपासताना मला त्यांच्यात तो मेंटल स्ट्रेसचा पॉइंट जाणवायचा. बाकी त्यांचं ऍसिडिटी वगैरे सगळी लक्षणं कमी झालेली होती, पण तो ताण त्यांच्यावरचा मला आणि म्हणजे आधीच्या बोलण्यातून माहिती पण झालं होतं. मला ज्या वेळेला ते पहिल्यांदा लक्षात आलं तुम्हाला स्ट्रेस आहे का काही, तर तिथं ते हिस्ट्री सगळी बोलली गेली होती. आणि मग तेव्हापासून मी त्यांना सांगत होते की नाही, तुम्ही हा कोर्स करायला हवाय, तर थोडासा माणसाचा स्वभाव कसा डिले करणे, ढकलणे असतो, तसं ते होत गेलं. आत्ता शेवटी त्यांनी मागच्या महिन्यात ऑगस्टमध्ये तो कोर्स केला आणि लिटरली कोर्सच्या 3ऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की आज सकाळी मी गुडघे न दुखता उठले. वा. हा कोर्स कुठे आणि कसा, समजा कोणाला जॉईन करायचंय आपल्या प्रेक्षकांमध्ये, तर कसं तुम्हाला संपर्क करायचा की कसा? मला संपर्क करूच शकता. मी आर्ट ऑफ लिव्हिंग व्हॉलंटियर आहे, टीचर आहे, तर डायरेक्ट मला तर संपर्क करूच शकता. जगभर 189 देशांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम चालतं. त्यांचं सोशल वर्क चालतं, प्लस हॅपीनेस कोर्सेस चालतात. तिथले लोकल टीचर्स असतात. जिथं कुठं तुम्हाला असाल तुम्ही, तर तिथं तुम्ही म्हणजे मला कॉन्टॅक्ट केला तर मी त्या गावातला टीचर सुचवू शकते, सांगू शकते. आणि डायरेक्ट आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर जे आहे बेंगलोरचं, तर त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन डायरेक्ट जात असतं. पर्सनल तिथं काहीच हे नसतं, सगळं ऑनलाईन आहे त्यांचं. आणि कोर्सेस मात्र वेगवेगळे टीचर्स वेगवेगळ्या भागात कंडक्ट करत असतात. पण मग हे कोर्सेस ऑनलाईन आहेत की ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे? दोन्ही प्रकारे, की ज्यांना नाही जमत आहे तर दोन्ही आणि ऑफलाईन दोन्ही. किती महिन्याचा कोर्स आहे? महिने नाही, त्याचे 3-4 मॉड्यूल्स आहेत. म्हणजे एक तर 3 दिवसाचा असू शकतो, काही लोक 4 दिवसाचा घेतात, काही लोक 6 दिवसाचा घेतात. साधारण पर डे 3 तास मिनिमम. अच्छा. आपण बघतो आणि किंवा ऐकतो पण की आयुर्वेदिक ज्या औषधं असतात, मेडिसिन्स असतात, मुळापासून रिकवर होतं असं सगळे म्हणतात, पण या रिकव्हरीला वेळ लागतो असंही आपण ऐकतो. तर त्याच्यात कितपत तथ्य आहे? आता पेशंट जर 15 वर्षाचा संधिवात घेऊन आला आणि म्हणजे असती पेशंटची अपेक्षा की 15 दिवसात बरं झालं पाहिजे, बरोबर, शक्य नाही ना. नाही. सो त्याच्यामुळं वेळ लागतो. ही जी हे आहे ना, मुळात कसं झालंय की ही गोळी घेतली डोकं थांबलं दुखायचं, ही कन्सेप्ट खूप रुजली आहे आपल्याकडे. कारण आपल्याकडे पहिल्यापासून पाश्चात्य औषधं घेण्याचीच ट्रेंड होता. पण तुमच्याकडे पेशंट कोणत्या वेळेला येतो, किती दिवसात येतो आजारपणापासून, हे खूप महत्वाचं. आता माझ्याकडे जर समजा व्हायरलचे सिम्पटम्स घेऊन आला पेशंट, तर मी थोडंच त्याला वर्षानुवर्ष औषधं देणार. बरोबर आहे. ज्यावेळेला तो व्हायरलसाठी येतो, सर्दी ताप खोकल्यासाठी येतो, तर त्यावेळेला मला इन्स्टंटली लिटरली दुसऱ्या दिवशी त्याचे सिम्पटम्स कमी करावीच लागतात. बरोबर, करावीच लागतात आणि ते होतातही. म्हणजे इथं मी एक उदाहरण नक्की देईन की एक साधारण आय थिंक शनिवारपासून त्या मुलाला ताप होता. यंग ऍडल्ट मुलगा होता, साधारण 27-28, आणि ताप होता, कमीच येत नव्हता. त्याचा विश्वास ॲलोपॅथीवर, आईचा विश्वास आयुर्वेदावर. सो त्यानं ॲलोपॅथी घेतली, तो फार्मसी फील्डमध्ये पण आहे. ॲलोपॅथी चालू होती, ताप कणभर सुद्धा उतरला नाही. मग आईनं मला मंगळवारी कॉन्टॅक्ट केला
अशी अशी परिस्थिती आहे. म्हटलं ठीक आहे, देऊया आपण. पुढे दिल्या. दुसऱ्या पुडीला ताप उतरलेला होता. वा. हाय डिग्री फिवर होता आणि दुसऱ्या पुडीला ताप उतरलेला होता. त्यामुळं वेळ लागतो ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, थोडस ना आपल्याकडच्या शास्त्रांना फारसं काही असं जे आहे ना आपल्या निग्लेक्ट केलं जातं. सो ती मानसिकता आहे. बाकी प्रत्यक्षात अनुभव नाही तर असे हजारो वैद्य आहेत. बरोबर. कोण म्हणजे पेशंट येतात ना, कारण बरे होतात म्हणा किंवा त्यांना रिझल्ट आहेत म्हणून येत राहतात पेशंट. आणि अगदी सगळ्या प्रकारचे पेशंट येतात आमच्याकडे. सर्दी ताप खोकला असू दे, जुलाब उलट्या असू दे, या लोकांना लगेचच रिझल्ट द्यावा लागतात. जर हिस्ट्री खूप लांब असेल, खूप जुनी असेल तर त्या पेशंट रिकव्हर व्हायला वेळ लागतो. कारण हे नेहमी आपण ऐकतो की नाही आयुर्वेदिक चांगला वाद आहे की पण मुळापासून जातं हेही कबूल होतं, पण वेळ खूप लागतो म्हणजे आपल्या ॲलोपॅथी पेक्षा. हे एक आपलं असतं मानसिकता, जसं तुम्ही म्हणालात तसं ती मानसिकता असतेच नाही का. मॅडम मला सांगा की हे जी ट्रीटमेंट आहे जी आपण घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजिंग पेशंट सुद्धा खूप येत असतील, तर असे काय चॅलेंजेस तुमच्या समोर आले की त्या पेशंटला हँडल करताना काय तुम्हाला म्हणजे तुमचे स्किल म्हणा किंवा आयुर्वेदाचे स्किल तिथे शास्त्राचा कस लागतो आणि वैद्याचा पण लागतो प्रश्नच नाही. एक 2 ऍब्सेसच्या केसेस सांगते मी तुम्हाला की एक मी नव्यानच शिकायला लागले होते पंचभौतिक चिकित्सा, आणि आमच्या शेजारी एक काकू स्वयंपाकाची कामं करायच्या. बर. आणि त्या एक दिवस आल्या आणि मला म्हणाल्या, राणी मला इथं उजव्या हाताला पहिल्याच बोटाला ज्याला काय म्हणतो आपण त्याला गळू म्हणा किंवा अशा स्वरूपाचं त्यांना ते झालं होतं, नखुर्ड म्हणू किंवा आपण असं पस झाला होता. आणि त्याच्यात आणि त्या म्हटल्या, अगं मला 2 दिवसांनी स्वयंपाकाचं काम आहे आणि मला पट्टी बांधून जायचं नाहीये. तर मग ठीक आहे म्हटलं. मी त्यांना औषधं दिली आणि लिटरली त्या 3ऱ्या दिवशी स्वयंपाकाला बिन पट्टी बांधता जाऊ शकल्या. वा. म्हणजे एवढं या चिकित्सेमध्ये आहे प्रश्नच नाही. दुसरी एक केस अशी चाललेली होती की त्या तर म्हणजे माझ्या चुलत भावाचा मित्राची बायको होती आणि तिला ब्रेस्ट मध्ये गाठ जाणवायला लागली होती. बर. आणि ताप भरलेला होता आणि जागेवर पण गरमपणा होता वगैरे. आणि माझ्यासाठी सुद्धा ते चॅलेंज होतं, कारण कसं आहे इंटरनल होतं. बरोबर. त्यामुळं फार वेळ मला देता येणार नव्हता बरं व्हायला. मला माझ्याच्यानं होणार नसेल तर मला लगेच तिला रेफर करावं लागणार होतं. सो मी माझ्या बाजूनं स्वतःसाठी 24 तास घेतले. म्हटलं उद्या संध्याकाळपर्यंत हिच्या सिम्पटम्स मध्ये फरक पडला नाही तर हिला ॲलोपॅथीकडे जायला सांगायचं. बरोबर. पण त्याचा खूप विश्वास होता आयुर्वेदावर, त्याच्यामुळे तो माझ्याकडे घेऊन आला होता तिला. आणि मी सांगूनच पाठवलं त्याला की आपण औषधं चालू करूया, उद्या रात्रीपर्यंत नाही फरक पडला तर जावं लागेल. चांगल्यापैकी ताप होता तिला, वेदना भरपूर होत्या आता. आणि मी आय थिंक असे संध्याकाळच्या वगैरे आले होते ते आणि औषधं घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण 12-12:30 माझं त्यांच्याशी बोलणं झालं. ताप उतरलेला होता, ठणका कमी झालेला होता. म्हणजे तिला ज्या वेदना होत होत्या म्हणजे जो ऍब्सेसचा परिणाम होता बॉडीवरचा तो पण कमी झाला होता आणि ऍक्च्युअल ऍब्सेस मध्ये सुद्धा आत परिणाम झाला होता की ज्याच्यामुळे तिथले ठणका कमी झाला होता आणि ताप कमी झाला होता. पुढं काही दिवस औषधं दिली पण ते पूर्ण गेलं पूर्ण. आता आपण बघतो की सगळीकडचं वातावरण खरंच बदलत चाललंय, म्हणजे एका दिवसात 3 ऋतू आहे. तर या स्थितीमध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना, स्पेशली युवा पिढीला, म्हणजे सगळ्यांनाच म्हणेन मी, पण त्यातल्या त्यात युवा पिढीला किंवा सगळ्यांना आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी याबद्दल काय सांगाल? आयडियली तुम्ही म्हटलात तसं हे फक्त युवा पिढीसाठी नाही, खरं तर म्हणजे आता सध्याचा जो ट्रेंड आहे वर्क स्टाईल, लाईफस्टाईल जी त्यांची आहे ही जी झालेली आहे ना, की त्यासाठी सगळ्यांनीच ही काळजी घेतली पाहिजे की आपला जो सर्कॅडियन रिदम असतो की वेळेवर उठणं, वेळेवर जेवणं आणि वेळेवर झोपणं हे सांभाळणं
खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला आरोग्य हवं असेल, औषधं न घेता चांगलं लाईफ जगायचं असेल, तर तुमच्यासाठी हे सांभाळणं खूप आवश्यक आहे. त्यात व्यायामाची भर आहेच आहे. थोड्या प्रमाणात का होईना व्यायाम झाला पाहिजे. 20 मिनिटं करा, असं काय खूप तासंतास जिमिंग करा आणि हे करा, काही गरज नाही. घरच्या घरी तुम्ही सूर्यनमस्कार जरी घातलेत, 5 मिनिटं जॉगिंग केलं, 15 मिनिटं सूर्यनमस्कार घातले, तरी ते मोर दॅन इनफ असतं. पण ते केलंच पाहिजे, घडलंच पाहिजे, नियमितपणा पाहिजे त्याला. आयुष्याला नियमितपणा ठेवणं हे खूप आवश्यक आहे. आता माझ्याकडे एक आर्किटेक्चरचा मुलगा आला होता आणि त्यानं सांगितलं की झोपता येतच नाही आम्हाला. म्हणजे कॉलेज संपलं की कॉलेजमधले पूर्ण करायच्या असाइनमेंट्स, तिथून घरी आलं की काय घरच्या असाइनमेंट्स, आणि ते चालूच, ते झोपता येतच नाही. मग काय म्हणजे काय करणार? माझ्या एका आणखीन एका म्हणजे मैत्रिणीच्या मुलीनं विचारलं होतं मला की ती असती अमेरिकेत आणि अतिशय रेग्युलर रुटीन, म्हणजे पहाटे 2 वाजता झोपायचं, मग सकाळी 10 वाजता उठायचं आणि बराबरा काय कॉफी घेतलं आणि सुटायचं ऑफिसला. ही लाईफस्टाईल. मला म्हणे ऍसिडिटीचा त्रास आहे, मला औषध देशील का मावशी? म्हटलं अगं तू तुझी लाईफस्टाईल सुधारलीस तर तुला औषधाची गरज नाही, आणि मी औषधं देईन, तुझे सिम्पटम्स पण कमी होतील. पण तू एकदा पुन्हा औषधं बंद केलीस आणि लाईफस्टाईल तीच चालू राहिली तर पुन्हा तेच सुरू होणार आहे. पहिल्यांदा तू तुझी लाईफस्टाईल सुधार. माझे जे गुरुजी होते तर ते वेळेवर न जेवणारा जर पेशंट असेल तर त्यांची ती ताकद होती, तर ते लिटरली परत पाठवायचे पेशंटला. आठवडाभर वेळेवर जेवून ये, मग देतो औषध देतो, कारण औषधाची गरजच पडायची नाही. बरोबर, असं होतं ते. सो आमची तेवढी हे नाहीये, पण पेशंटला सांगावं लागतं की, आणि त्यासाठी म्हणून मी स्वतःची वेळ, औषध दवाखान्याची वेळ ही सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 ठेवली आहे, की जेणेकरून माझं स्वतःचं जेवण वेळेवर झालं पाहिजे. कारण मी जर दुसऱ्यांना सांगणार आहे तर ते मी स्वतः फॉलो केलं पाहिजे, असं माझं तरी स्वतःच. आता तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल अशी हवी किंवा वेळेवर जेवण पाहिजे, पण काही वेळेला पेशंटना पथ्य सांगितली जातात, हे खाऊ नको ते खाऊ नको. एक तर बाहेर खायची खूप सवय झाली आहे आता, घरगुती नको असतं. तर असं पथ्य सांगितल्यावरती लोक किंवा पेशंट ते पाळतात का, आणि काय याच्यावर सांगाल तुम्ही? याच्यात 2 मुद्दे आहेत. आता काही वेळा ना काही पदार्थ खाण्यामुळेच ती लक्षणं असतात. म्हणजे जसं आता पाईल्सचे माझ्याकडे खूप पेशंट असतात, पण पाईल्स मध्ये बऱ्याच वेळा पेशंट कडून हिरवी मिरची वाटलेली खाण्यात येत असते. सो त्यावेळेला मला त्याला ती वाटलेली हिरवी मिरची बंद कर हे सांगावंच लागतं. कच्चा लसूण खाऊ नको हे सांगावंच लागतं, कारण त्याचा अख्खा तो जो आजार आहे तोच त्या ह्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. सो असा एक मुद्दा असतो की काही गोष्टी ह्या त्यामुळे वर्ज्य करायला सांगाव्या लागतात. काही गोष्टी अशा आहेत की जंक फूड वगैरे हे तर आयडियल नाहीच आहे कधीच कोणासाठीच. बरोबर. सो त्याच्यामुळे जर फ्रिक्वेन्सी खूप जास्त असेल पेशंटची तर ते बंद करायला सांगावं लागतं. बंद म्हणण्यापेक्षा रादर थोडी फ्रिक्वेन्सी कमी करणं, कारण आजकाल तुम्ही अमुक एक बंद कर हे सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे ते फक्त मी तंबाखूच्या बाबतीत आणि हिरवी मिरची लसणाच्या बाबतीत सांगते, हे तुम्हाला बंदच करावं लागेल. कारण तंबाखू हा सुद्धा मी टेपर ऑफ करतो वगैरे नाही चालत. तंबाखू हा आज मी खातोय आणि उद्या बंद हेच सांगावं लागतं, त्याला पर्याय नाहीये. पण जंक फूडच्या बाबतीत ते सांगावं लागतं. आणि पांचभौतिक चिकित्सेच्या बाबतीत माझ्या गुरुजींचं तत्व पाहिलं तुम्ही तर आमच्याकडं आम्ही ही भाजी खाऊ नका, गहू खाऊ नका, ते आंबवलेलं खाऊ नका वगैरे ह्या स्वरूपाचे पथ्य आमच्याकडं नाहीयेत. बर. पांचभौतिक चिकित्सा पद्धतीमध्ये मेनली कच्चा कांदा, कच्चा लसूण खाऊ नका, एवढं हे मेन हे असतं पथ्य. पण आपण तोंडी लावायला वगैरे कांदा तर बऱ्यापैकी घेतो, तर खाऊ नाही का या चिकित्सेमध्ये? म्हणजे कसं सांगू का, अर्थात तुमची लक्षणं त्याला सिमिलर असली तर स्पेसिफिकली ते करावं लागतं. बरोबर. पण आत्ताच्या या लाईफस्टाईल नुसार म्हटलं तर तुम्ही थोडंसं लिबरल राहावं लागतं आम्हाला. हार्ड अँड फास्ट नाही करता. मी तर आता सांगितलं तसं की ते लक्षणच जर त्या खाण्याशी रिलेटेड असेल. आता काही वेळा काय होतं की चीजचे खूपच जास्त पदार्थ खाल्ले जातात मुलांकडनं, मग ते चीज तुम्हाला बाधणारच ना. बरोबर. कारण चीज पचवायची आपली डायजेस्टिव्ह सिस्टम तेवढी नाही. नॉनव्हेज
नॉनव्हेजचं प्रमाण खूप असतं बऱ्याच मुलांचं, बरोबर, बऱ्याच जणांचं. त्यात तुम्ही जर जी काही सिम्पटम्स असतील ती जर त्याच्याशी रिलेटेडच आहेत असं लक्षात आलं तर ते कमी करायला सांगावंच, त्याला पर्याय नाहीये. पण पंचभौतिक चिकित्सेमध्ये असं खूप पथ्य असं नाही, असं आम्ही नाही सांगतो. म्हणजे त्या याच्यावरती आजारावरती असेल काय अगदी तुमचं सिम्पटम हे सिम्पटम आहे आणि हे आता मी सांगितलं तसं पाईल्स आहे आणि वाटलेली हिरवी मिरची खातोय पेशंट, तर मला ते बंद करावंच लागतं, त्याला पर्याय. पण नाही तर अशी पथ्य अशी काही नाही, अशी स्पेसिफिक खूप प्रकारची कडक पथ्य पंचभौतिक चिकित्सेत आम्ही नाही. आता ही जी चिकित्सा आहे आणि इतके वर्ष तुम्ही करताय, गुरूंकडनं तुम्ही शिकलाय, तर याच्यामध्ये एवढ्या वर्षाच्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप अनुभव आले असतील पेशंट्सचे. आमच्या प्रेक्षकांना जरा शेअर करा. नक्की. तर इथं अगदी माझ्या मुलीचीच पहिली केस सांगते. ती 4 वर्षाची होती, त्या 4-4.5 वर्षाची असेल. आणि एक दिवस शाळेतून आली ती उलट्या आणि हाय डिग्री फिवर अशी आली. आणि रात्र म्हणजे ती आली, ती झोपलेलीच होती, म्हणजे गाडीतून आणलं मिस्टरनी तिला घरी, तर ती झोपलेलीच होती. तर मी लक्ष ठेवून होते, औषधं काही देता आलीच नाहीत मला तिला, कारण ती झोपेतच होती. तर मग परत उलटी झाली तिला एकदा, मग परत झोपली, परत उलटी. मग मात्र ऍडमिट करण्याचा निर्णय घेतला आम्ही. माझा भाऊ ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, त्याला फोन केला काय करू, तर तो म्हटला नाही ताबडतोब ऍडमिट कर. तो मिरजेला असतो. तर ऍडमिट केलं तिला. तर त्यांनी 5 दिवस ते वेगवेगळ्या प्रकारच्या औषधं बदलून आणि असं ते प्रयत्न करत होते तिचा ताप उतरवायचा. आणि ताप उतरतच नव्हता, ताप हटत नव्हता, तिचं काही खाणं पिणं सगळं बंद होतं. तर मग भाऊ होताच टचमध्ये. शेवटी 5व्या दिवशी सकाळी त्यानं मला सांगितलं की तुझी औषधं सुरू कर. बर. आणि मी माझी औषधं सुरू केली आणि लिटरली एका औषधाचा सिंगल डोस मी तिला सुरू केला. लहान होती ती, कारण 4-4.5 वर्षांची. दुपारी तिनं खायला मागितलं मला. अरे वा. दुपारी खायला मागितलं तिनं मला. तापाची डिग्री कमी झालेली होती. लिटरली त्या 5व्या दिवसानंतर 7व्या दिवशी दुपारी आम्हाला सोडलेलं होतं घरी. म्हणजे एवढं चिकित्सामध्ये ताकद आहे. म्हणजे ते 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करत होते, पण ताप कमी येत नव्हता. पण आपली औषधं या प्रकारे काम केलं. तर त्याच्यानंतर आणखीन एक केस मी नक्की सांगेन, म्हणजे एक 55 वर्षाच्या साधारण बाई आल्या माझ्याकडे. आणि त्या आय थिंक कोकणातल्या कुठतरी राहणाऱ्या होत्या का दुसऱ्या गावच्या होत्या. आणि त्या त्यांच्या भाऊजाईकडे आलेल्या होत्या. आणि पंढरपूरच्या होत्या. त्या पंढरपूरच्या होत्या आणि भाऊजाईकडे आलेल्या होत्या. आणि त्यांचा तो रात्रभर खोकला हे करून भाऊजाईला चैन पडेना. भाऊजाई आयुर्वेदातली, म्हणजे आयुर्वेद फॉलो करणारी. आणि ती मग घेऊन आली आमच्या, त्यावेळेला मी संस्थेच्या दवाखान्यात होते सांगलीच्या आमच्या. तर घेऊन आली आणि असं मग हिस्ट्री घेतली आमचे पहिलं हिस्ट्री. तर हिस्ट्रीमध्ये त्यांनी सांगितलं की वयाच्या 10व्या वर्षापासून मला खोकला आहे, हा कोरडा खोकला. बापरे. 45 वर्ष त्यांना तो खोकला होता. तर आता मी तुम्हाला मगाशी प्रकृतीचं महत्व सांगितलं बघा, की आम्ही जन्माचा महिना विचारतो, त्याच्यावरून प्रकृती ठरवतो. तर त्या बाईंची ज्या प्रकारची प्रकृती होती, तर त्याच्यावरून मी त्यांना औषध दिलं. अगदी बारीकचं औषध दिलं आणि भस्म एक प्रकारचं. आणि आठवड्याभराचं औषध दिलं होतं. तर त्या जे आल्या पुढच्या वेळेला 50% रिलीफ आहे. वा, हे सांगत आल्या. 45 वर्षाचा 45 वर्ष लिटरली. त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षापासून ते आज 55 वय होतं त्यांचं. आणि इतक्या कमी दिवसामध्ये त्या अक्षरशः. आणि नंतर तर त्यांनी मग त्या पंढरपूरला निघून जायच्या होत्या. मग त्यावेळेला 15 दिवसाचं घेऊन गेल्या. नंतर फक्त कुरिअरनं मागवत होत्या औषधं आणि बऱ्या होऊन गेल्या. अरे वा. आता ही जी ट्रीटमेंट आहे, इतकं आपण बोललो, प्रेक्षकांनाही कळलं आपल्या, पण मग हे ऑनलाईन तुम्ही ट्रीटमेंट करता की ऑफलाईनच पेशंटनी यावं तुमच्याकडे? नाही, आता कसं आहे ना, काळ बदललाय. बरोबर. काळ बदललाय.
दुसरं म्हणजे ग्लोबलायझेशन हा एक खूप महत्वाचा हे झालेला आहे सध्या. सो त्यामुळं खूप आपण इन्सिस्टंट राहू शकत नाही की पेशंटना समोरच आलं पाहिजे. तर त्यामुळं फोनवर हिस्ट्री टेकिंगवर औषधं मी देऊ शकते, देते म्हणजे रादर कुरिअर करते. परदेशातले आहेत पेशंट्स काही, त्यांना पोस्टानं पाठवते. म्हणजे फोनवर हिस्ट्री घेऊन तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता. येस येस. म्हणजे कारण काही पेशंट आता जो आपला पॉडकास्ट रिलीज होईल आणि जर परदेशामधल्या लोकांनी पाहिलं, त्यांना जर ही सगळी चिकित्सेबद्दल हे करायची किंवा त्यांचे पेरेंट्स भारतामध्ये असतात, बरोबर, तर त्यांना काही सजेस्ट करायचं असेल तर ते नक्की तुमच्याशी संपर्क करू शकतील किंवा फोनवर किंवा ऑनलाईन तुम्हाला ट्रीटमेंट देता येऊ शकेल. मॅडम, आतापर्यंत सगळी खूप छान तुम्ही माहिती सांगितली, पण अजून आमच्या प्रेक्षकांना थोडीशी समरी सांगा की शॉर्टमध्ये ही चिकित्सा आणि त्यांनी तुम्हाला कसा संपर्क करावा. मला वाटतं आतापर्यंत जे काही आपण बोललो त्याच्यावरनं पांचभौतिक चिकित्सा युनिक आहे हे तर पेशंट्सच्या लक्षात आलं असेल. आमची डायग्नोस्टिक मेथड आणि औषधं ही दोन्हीही युनिक आहेत. कारण नाडी परीक्षा ऐकली जाते पण नाद परीक्षा ऐकण्यात येत नाही तेवढी. तर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर माझा दवाखाना हा म्हणजे दवाखान्याचा टायमिंग हे सकाळी 8 ते 11 आहे, कारण पेशंटना अनुषापोटी पोट तपासायला बोलवायला लागतं. सो त्यामुळं सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 फॉलोअपचे पेशंट्स, अशा स्वरूपाचं दवाखान्याचं टायमिंग आहे. आणि ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपण पेशंट तपासतो. ऑनलाईन फोनवर म्हणजे साधा कॉल सुद्धा चालतो, व्हिडिओ कॉल करायला पाहिजे असं काही जरुरी नाहीये. साध्या फोनवर बोलून आपण हिस्ट्री टेकिंग वरून मी बऱ्याच वेळा असं होतं परदेशातले पेशंट्स असतात ज्यांना इथं आल्यावर वेळ कमी असतो, बरोबर, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी फोनवरच सविस्तर बोलून घेते. हिस्ट्री माझ्याकडे जमा होते त्याच्यावरून, मग त्यांची इथं आल्यानंतर वेळ जात नाही. दरवेळेला ते इथं येऊ शकतात असंही नाहीये बरं का. बरोबर. काही वेळा मला फक्त फोनवर बोलून डायरेक्ट औषधं पोस्ट पण करावी लागतात, असंही केलं जातं. म्हणजे तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा नंबर देणारच आहे. म्हणजे प्रेक्षकांना आपल्या किंवा कोणाला संपर्क करायचा असेल किंवा त्या क्रियेसाठी संपर्क करायचा असेल तर ते नक्की तुम्हाला संपर्क करू शकता. मॅडम, डॉक्टर आणि वेळ मला वाटते विरुद्ध दिशेला आहे. पेशंटचा कॉल आला की लगेचच तुम्हाला जायला लागतं किंवा तो अटेंड करायला लागतो. अशा ह्याच्यामध्ये फॅमिली कसं तुम्ही करता? नाही, फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय माझ्या मते तरी कोणतीच बाई काम करू शकत असेल असं मला वाटत नाही. सो त्याच्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट 100% आहे. माझ्या 2 मुली आहेत, त्या मला मदत करतात घरातल्या कामात असेल तर. मिस्टर जरा जास्त बिझी असतात पण आम्ही मिळून घर चालवतो आणि त्याच्यामुळं फॅमिली सपोर्ट आहे, नो डाऊट. मॅडम, आत्ताचा जो आपण पॉडकास्ट घेतला, तुमची मुलाखत जी घेतली, तुमचा जर्नी, प्रवास हे सगळं घेतलं, हे नवरात्रामध्ये घेतलंय. त्यामुळे नवरात्राचा जागर म्हणा किंवा स्त्री शक्तीचा सन्मान याच्यासाठी आपण हे पॉडकास्ट केलेला आहे. तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल? मी नक्कीच म्हणजे स्त्रियांसाठी हा माझा अत्यंत कळकळीचा संदेश आहे की आपलं आरोग्य सांभाळणं हे बाईनं प्रायोरिटी ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्या घराचं करत राहते बाई पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. मग ते पाळीचे त्रास असू देत, नाहीतर डिलिव्हरी नंतर लगेच कामाला लागणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे बाई स्वतःच्या आरोग्याचं खूप नुकसान करून घेते. मी आता पहिल्यांदा जसं 8 ते 11चं टायमिंगचं महत्व सांगितलं की कारण मला वेळ, माझी मुली ज्या म्हणजे लहान असताना, बाळ असताना सुद्धा मी उभं राहून का होईना पण वेळेवर मी जेवण करायची आणि त्यांना अटेंड करायची. मी स्वतःच्या वेळा कधीही, कारण सांगू का, आपण सुरुवातीला तरुणपणात हे सगळं करतो, बरोबर, पण एका पॉइंट नंतर तुमची शरीर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला लागतं की मग अगदी लहान वयात कंबर दुखायला लागणं, गुडघे दुखायला लागणं, थकवा येणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होत जातात. की मग ऍक्च्युली आयुष्य हे आपलं स्वतःच पण आहेच ना, बरोबर, घरच्यांसाठी करतोच आपण, प्रश्नच नसतो तो. आणि खरं सांगायचं ना, इथं मी हा संदेश स्त्रियांना देण्यापेक्षा ना घरच्यांना देईन. खरं सांगायचं तर पुरुषांना, की आपली बायको
आपली मुलगी, आपल्या घरातल्या स्त्रिया ह्या त्यांच्याकडे व्यवस्थित स्वतःकडे लक्ष देतात का नाही आरोग्याकडे, याची काळजी घरातल्या पुरुषांनी सुद्धा घेणं महत्वाचं आहे. खूप खरं तर पुरुषांनी घ्यायला पाहिजे की बाबा कारण बाई पुरुषांची किंवा घरातल्या सगळ्यांची घेतच असते, तिच्याकडे पाहणारं कोणी असतं असं वाटत नाही. मग ते घडावं असं वाटतं मला. खूप छान संदेश दिलात तुम्ही आणि आमच्या मला वाटतं ज्या बघणाऱ्या महिला आहेत, सख्या आहेत, यांना नक्कीच हा संदेश खूप आवडेल आणि त्या नक्कीच आपल्या तब्येतीची काळजी घेतील. सख्या आणि सख्यांची काळजी घेणारे पुरुष सगळ्यांना सुद्धा हा संदेश आहे. तुम्ही आज खरंच वेळात वेळ काढून इथे माझं व्यासपीठला आम्हाला खूप छान मुलाखत दिली, तुमचा प्रवास आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल मयूर कलेक्शन्स यातर्फे तुम्हाला छोटीशी भेट. थँक्यू. हे मयूर कलेक्शन्सनी स्पॉन्सर केलेलं आहे. मयूर कलेक्शन्सची ज्वेलरी, पारंपरिक ज्वेलरी, नंतर स्टोन ज्वेलरी नक्की तुम्ही विजिट करा मयूर कलेक्शन्समध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? मला वाटतंय मॅडमनी पुरुषांसाठी पण एक छान संदेश दिलाय. म्हणजे नवरात्रीमध्ये बायकांनाच नाही, सख्यांनाच नाही, तर पुरुषांना सुद्धा हा संदेश दिलाय. मला वाटतंय पुरुष सुद्धा नक्की हा संदेश त्याचा काय म्हणतात उपयोग करतील किंवा लक्षात ठेवतील, अंमलात आणतील असं आम्हाला वाटतं. जर तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.